येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात येणार आहे। याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व प्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता वाचता येते का याची पडताळणी केली जाणार आहे। मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। मंत्री सरनाईक म्हणाले की मोटार परिवहन विभागामार्फत रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचे म्हणजेच मराठी भाषेचे ज्ञान असणे हा नियम आधीपासूनच लागू आहे। मात्र मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांच्यासारख्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशाशी मराठीत संवाद साधता येत नाही। तसेच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात। अशा तक्रारी मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त झाल्या आहेत। ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आपल्या मातृभाषेचा अभिमान असणं आणि जितकं आवश्यक आहे तितकेच इतर राज्यात व्यवसाय करतात त्या राज्याच्या भाषेचा आदर करणंही महत्त्वाचं आहे। म्हणूनच 1 मे पासून सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता व वाचता येणं बंधनकारक राहील। तसेच चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात येईल असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे।